नमस्कार मंडळी, मल्हार कम्युनिकेशन संचालित दार परिवार आणि नवरंग चहा प्रस्तुत अशा आगळ्या वेगळ्या अशा हॉबी टू बी या कार्यक्रमामध्ये मी तुमचा मित्र हर्षल पाटील तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आपण बघत आलो की मागच्या 4-5 शनिवारपासून आपण जावे कवितांच्या गावा ही सिरीज बघितली, ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरात ज्यांचे म्हणजे मराठीच्या सिलेबसमध्ये किंवा वेगवेगळ्या विषयांच्या सिलेबसमध्ये ज्यांचे कविता आहेत, ज्यांचे लेख आहेत, असे कवी आपल्या प्लॅटफॉर्मवरती येऊन गेले आणि त्यासाठी आपल्याला श्री रामचंद्र पाटील सरांचे एक अनमोल सहकार्य लाभले। त्यांनी आपल्याला आपल्या कार्यक्रमाला होस्टिंगच्या माध्यमातून त्यांनी देखील त्यांचं नॉलेज आपल्यासोबत शेअर केलं। म्हणजे एक लेखकच लेखकाला ओळखू शकतो सर। आणि आपल्या हॉबी टू बी या कार्यक्रमाचा मुद्दा म्हणजे खरा अर्थ तोच आहे की कलाकाराला कलाकारासोबत भेटवून देणं। आणि आजचे आपले जे गेस्ट आहेत ते म्हणजे डॉक्टर आशिष विखार सर यांचे मी हॉबी टू बी या कार्यक्रमावरती सर्वपूर्व पहिले स्वागत करतो। तर सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर सर तसं प्रोफेशनने एक लेक्चरर, एक टीचर, एक प्रोफेसर, म्हणजेच आपलं जे जळगावचं गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे, त्यात सर मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकवतात। आणि सरांचं जर कधी एज्युकेशन बघायला म्हटलं तर सरांचं PhD झालं इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग। सर आजकाल जर कधी बघायला भेटलं तर BSc करणं किंवा MSc करणं हे देखील खूप कठीण आहे। त्यात तुम्ही म्हणजे 1900च्या शतकामध्ये म्हणजे 1990 साली तुम्ही 1996 साली तुम्ही इंजिनिअरिंग तुमचं कंप्लीट केलं, त्यानंतर तुम्ही PhD केली, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे। आणि त्यातल्यात म्हणजे सरांचं टीचिंग फील्ड, सरांचं टेक्निकल टीचिंग फील्ड आणि सरांचा जो म्हणजे जी आवड आहे, सरांचा जो छंद आहे तो म्हणजे व्यंगचित्र। आणि आपला आजचा विषय देखील तोच की संवाद व्यंगचित्रांचा। तर व्यंगचित्र कसे बोलतात, व्यंगचित्र नेमकं काय सांगतात, हे आपण आज सरांकडून जाणून घेऊयात। व्यंगचित्र नेमकं असतं काय, व्यंगचित्र आपल्याला काय दर्शवतं, काय दाखवतं, व्यंगचित्रातून आपल्याला काय बघायला भेटतं आणि व्यंगचित्र ॲक्च्युली जगात काय चालतं आहे ते खरं सांगण्याचं काम व्यंगचित्र करत असतं। तर सर मी सर्वात पहिले तर तुमचं हॉबी टू बी या कार्यक्रमात स्वागत करतो। नमस्कार सगळ्यांना। मी या कार्यक्रमामध्ये आज इथे उपस्थित आहे आणि मला ज्या गोष्टी इथे बघायला मिळतात किंवा या चॅनलविषयी मला ज्या ऐकायला मिळाल्या, तेव्हा जेव्हापासून मी जे ऐकलं आहे हॉबी टू बी हा जो मल्हार कम्युनिकेशनमार्फत जो कार्यक्रम घेतला जातो आणि खास ज्या कलेविषयी किंवा छंदांविषयी हा कार्यक्रम आहे, त्याचं मला कौतुक वाटलं। आणि अशा कार्यक्रमात मला संधी मिळते आहे, माझं जे व्यंगचित्रांविषयी माझा जो छंद आहे, जी हॉबी आहे, त्याबद्दल मला सांगण्याची इथे जी संधी मिळते आहे, त्याबद्दल मला प्रथम खूप म्हणजे आनंदच होतो आहे। आणि तो प्लॅटफॉर्म इथे मला मिळतो आहे आणि माझ्या व्यंगचित्रांविषयी असणारे जी मतांतरे असतील किंवा जे काही मला सांगायचं आहे ते मला इथे सांगण्यासाठी जी संधी मिळते, त्याचा आणखी चांगला उपयोग येणाऱ्या किंवा बाकीचे जे व्यंगचित्र शिकू शकतात यांनासुद्धा एक चांगल्या पद्धतीने होईल अशी मला आशा आहे। आणि मला इथे खरंच खूप आनंद झाला आहे येऊन। थँक्यू सर। तर सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर सरांनी इंजिनिअरिंग स्टार्ट केली त्या वर्षीच, म्हणजे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षापासून सरांना व्यंगचित्राची आवड होती। त्यानंतर सरांनी व्यंगचित्र हे कंटिन्यू ठेवले आणि सरांचा जो इंटरेस्ट होता तो दिवसेंदिवस वाढत गेला। आणि इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला म्हणजेच इंजिनिअरिंगच्या 4थ्या वर्षाला असताना सरांचं एक मोठं कलेक्शन तयार झालं होतं आणि सरांच्या कॉलेजमध्येच सरांचं एक प्रदर्शन देखील झालं, ज्यामध्ये पूर्ण कॉलेजने त्यांचा इंटरेस्ट दाखवला। त्यांचे जे मित्र सवंगडे होते, त्यांचे जे ज्युनियर्स होते, त्यांचे जे सिनियर्स होते, जे पासआउट होऊन गेले होते आणि टीचर लोक, सगळ्यांना तो जो इंटरेस्ट होता तो निर्माण झाला आणि व्यंगचित्र ॲक्च्युली काय असतं ते कॉलेजला पण बघायला भेटलं। आणि सरांनी त्यानंतर जनशक्ती, लोकमत, सकाळ अशा वेगवेगळ्या न्यूजपेपरला त्यांच्या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांची ओळख करून दिली। तर सर आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अशी करूयात की सर्वात पहिले व्यंगचित्र नेमकं म्हणजे काय? व्यंगचित्र हा खूप मोठा कन्सेप्ट आहे असं म्हटलं जातं। ज्याला चित्रकला येते आणि चित्रकलाची जेव्हा तो प्रॅक्टिस करायला लागतो तर चित्रकलेची शेवटची पायरी म्हणजे व्यंगचित्र असं म्हटलं जातं। परंतु काही लोकांना दैवी देणगी असते, कुठलाही असा एक साधारण अभ्यासक्रम व्यंगचित्राविषयी नाही, परंतु चित्रकलेचा ज्याला आवड आहे, चित्रकलेचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, तो चित्रकला काढतो, तो व्यंगचित्रांकडे वळू शकतो। फक्त व्यंगचित्र म्हणजे जे आपल्या समाजामध्ये जे काही आपण पाहतो त्याच्यामध्ये असणारी ज्या काही ऑब्झर्वेशन थ्रू आपल्याला लक्षात येतं की काही सुसंगतीला विसंगती असते, ती विसंगती आपण जर समजा चित्राच्या माध्यमाने मांडू शकलो आणि
पूर्ण काही गोष्टी आपण दाखवल्या काही अशा, तर त्या चित्राच्या माध्यमातून व्यंग निर्माण करून जर आपण दाखवलं तर ते लोकांना व्यंगचित्र म्हणून समोर येतं आणि ते लोकांना लगेच किंवा सगळ्यांना ते समजण्यासारखं पण असतं. असं म्हटलं जातं की एक मोठा लेख लिहिला आणि एक छोटं त्यावर आधारित व्यंगचित्र काढलं तर ते एक व्यंगचित्राने जो मॅसेज जातो तो लवकर पोहोचतो आणि तो लोकांना लवकर भावतोसुद्धा. तर असं एखादं व्यंगचित्र आपण जेव्हा पाहतो तेव्हा ते खरोखर लक्षात राहतं आणि तो चांगला मॅसेज तो जो असतो तो त्या व्यंगचित्राच्या माध्यमातून आपण पोहोचवू शकतो. तर मग सर मुळात व्यंगचित्राचे टाईप्स नेमके कुठले आणि किती, तसं जर विचारलं गेलं तर? व्यंगचित्रांचे टाईप्स जेव्हा आपण असं काही अजून ठरवले नाही आहे, परंतु आपण एक साधारण वर्गीकरण करू शकतो. आज विविध वर्तमानपत्रामध्ये आपण जे काही व्यंगचित्र पाहतो एका छोट्या कोपऱ्यामध्ये, ज्याला आपण पॉकेट कार्टून्स म्हणतो, त्याच्यामध्ये बहुतांशी व्यंगचित्रकार किंवा वर्तमानपत्र जे प्रायोरिटी देतात त्याला आपण राजकीय व्यंगचित्र असं म्हणतो. म्हणजे राजकीय व्यंगचित्र हा एक प्रकार झाला. त्याचबरोबर व्यंगचित्रांचा वेगळा वेगळा अभ्यास करताना माझ्या अशा लक्षात आलं की काही व्यंगचित्र हे कन्सेप्च्युअल असतात, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करणारी असतात, कन्सेप्ट कार्टून्स ज्याला आपण म्हणतो. तिसरा एक प्रकार जी काही असतात की त्याच्यामध्ये मी असं आढळलं की वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती आपण पाहतो, त्या जाहिरातींमध्ये सुद्धा आपण व्यंगचित्रांच्या माध्यमातून जाहिराती पोहोचवल्या जातात आणि त्या लोकांना समजतातसुद्धा. तर एक ॲडव्हर्टाइजमेंटसाठी वापरण्यात येणारी काही व्यंगचित्र असतात. काही संपादकीय म्हणजे एडिटोरियल कार्टून्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एडिटोरियल म्हणजे फार आजकाल बहुतेक राजकीय कार्टून्स म्हणून त्याला म्हटलं जातं, परंतु एडिटोरियल किंवा जो एडिटर किंवा जो संपादक असतो तो ज्या विषयावरती आपलं लिखाण मांडतो त्या लिखाणावरती ते सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असू शकतं, त्यावर आधारित एखादं व्यंगचित्र आपण काढलं तर त्याला आपण एडिटोरियल कार्टून म्हणू शकतो, जे आतील पानावरती असतं, संपादकीय पानावर आपल्याला बघायला मिळतं. तर एडिटोरियल कार्टून हा एक प्रकार झाला. त्याचबरोबर काही अशा काही गोष्टी असतात ज्या शिकवण्यासाठी आपण वापरतो, त्याला आपण म्हणू शकतो म्हणजे कार्टून्स फॉर टीचिंग म्हणू शकतो आपण. तर असे काही प्रकार, काही असे व्यंगचित्र आहे की ते फक्त हसवणारे असतात. चित्र बघितल्यानंतर आपल्याला हसू सुटतं, म्हणजे त्याच्यामुळे हास्य निर्माण होतं. तर फक्त निखळ आनंद आणि तो निर्माण करणारे एक व्यंगचित्रांचा एक वेगळी कॅटेगरी आहे. पर्टिक्युलरली पती पत्नीचे व्यंगचित्र आपण पाहतो, त्याच्यावर आधारित जे जोक्स असतात की ते चित्रांच्या माध्यमातून दाखवल्यानंतर ते हसू येतं आणि ते आपण शेअर पण करतो. हा एक फार पॉप्युलर प्रकार आहे. काही कार्टून्स जे असतात ते अब्युजिंग असतात, अब्यूज करणारी असतात, म्हणजे हर्ट करणारी असतात. तर अशीसुद्धा कार्टून्सचा एक प्रकार आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर आणखी एक कार्टूनचा प्रकार जी की अंतर्मुख करणारी, जी आर के लक्ष्मणसारखी जे व्यंगचित्रकार, मोठे व्यंगचित्रकार होऊन गेले, किंवा बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्र असायची, ती टीका टिप्पणी करणारी, एखादा विषय जो असतो तो व्यवस्थित असा विखारी पद्धतीने वाढणारी काही व्यंगचित्र असतात. तर तो एक अंतर्मुख करणारी काही व्यंगचित्र असतात की खरोखर माणूस स्वतःमध्ये बघतो की अरे हे असं आहे आणि त्यातून तो काहीतरी आपल्याला मॅसेज मिळतो. तर अशी अंतर्मुख करणारी काही व्यंगचित्र असतात. तर असे हे काही निरनिराळे प्रकार माझ्या व्यंगचित्रांचा अभ्यास करताना आढळली आणि ते असावेत असे मला वाटते, पण असंच आहे फिक्स किंवा काही ठरवून काढली जातात असंही नाही आहे. पण हे एक असं एक जनरल ऑब्झर्वेशन थ्रू माझ्या काही व्यंगचित्रांचे प्रकार इथे लक्षात आलेले आहे. काही कार्टून्सचे कॅरिकेचर्ससुद्धा असतात. फक्त कार्टून कॅरिकेचरच्या माध्यमातून सुद्धा आपण व्यंगचित्र एखाद्या व्यक्तीविषयी काढून त्याची जी पर्सनॅलिटी आहे, त्याचे जे काही गुण आहेत ते आपण दाखवू शकतो. तो व्यक्ती एखाद्या राजकीय क्षेत्रातला असू शकतो, एखादा खेळाडू असू शकतो, एखादा सायंटिस्ट असू शकतो, एखादा मोठा व्यक्ती, त्याचं काढलेलं कार्टून, ज्याला कार्टून कॅरिकेचर, हा एक वेगळा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. नामांकित व्यक्तीला चित्रामध्ये आणणं व्यंगचित्रांच्या माध्यमातून. आणि हा प्रकार कार्टून कॅरिकेचरचा आता फार पॉप्युलर आहे, आपण समाज माध्यमावर बघतो आणि विदेशामध्ये सुद्धा याला फार मागणी आहे. म्हणजे जागोजागी असे कार्टूनिस्ट तुम्हाला बघायला मिळतील की जे कार्टून कॅरिकेचर्स काढून देतात तुमचे, आणि ते जास्त लोकांना आवडतात. प्रत्येकाला वाटतं की आपलं एखादं व्यंगचित्र असलं पाहिजे, कार्टून्स कॅरिकेचर असलं पाहिजे, पण ते काढणं पाहिजे तेवढं सोपं नाही आहे आणि तो एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आपण जर बघितलं तर जळगावला आता उन्हाळा तापतोय आणि तापतोहून सांगतं की जळगाव किती हॉट सिटी आहे एक प्रकारे. तसंच मला तरी वाटतं की कार्टून कॅरिकेचरने आपण राजकारणाची जी काही उष्णता आहे ती जाणीव करू शकतो आपण न्यूजपेपरातून. मी तरी बघतो तर मला तर तेच जाणवतं की राजकारणात सध्या किती उष्णता आहे ती त्या कार्टून कॅरिकेचरमधून आपल्याला बघायला भेटते. तर सर, मग यातील तुमचा सर्वात फेवरेट किंवा
किंवा एखादा आवडीचा असा जो भाग व्यंगचित्राचा की जो तुम्ही फॉलो करता, जो तुम्हाला आवडला किंवा जो कोणीही फॉलो केला तर तो लवकरात लवकर त्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकतो म्हणजे व्यंगचित्रामध्ये? आवडीचं प्रकार जर बघितला तर दैनंदिन घडामोडी ज्या घडतात त्या दैनंदिन घडामोडी कुठल्या असो, त्या राजकीय असो, सांस्कृतिक घडामोडी असो किंवा आणखी कोणत्या जे काही आपण पेपरच्या हेडलाईनच्या स्वरूपामध्ये बघतो त्याच्यावर आधारित असं काही जे काही सुचलं तो एक त्याच्यावर आपल्याला समजतं की याच्यावर कार्टून निर्माण होऊ शकतं आणि त्याच्यातून विसंगती निघाली की मग आपण त्याच्यावरती कार्टून काढू शकतो. असं काही प्रकार नाही. पण आज बघितलं तर राजकीय व्यंगचित्र हा एक खूप डिमांडिंग प्रकार आहे. म्हणजे लोकांनाही ती हवी असतात आणि कार्टूनिस्ट लोकांचा सुद्धा किंवा एडिटोरियल लोक जे आहेत संपादकीय मंडळी यांनासुद्धा तो आवडीचा विषय आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की कार्टून म्हणजे फक्त राजकीयच कार्टून किंवा राजकीय व्यंगचित्रच आहे, राजकारणातलीच व्यंगचित्र असतात असा एक समज आहे. पण तसं नाही आहे. बऱ्याच असे फील्ड्स आहेत, असे विषय आहे की ज्याच्यावरती व्यंगचित्र आपण काढू शकतो. आता उदाहरण घ्यायचं झालं तर हापूस आंब्याचा मोसम आहे. हापूस आंब्याचा आता मध्यंतरी मी स्वतः अनुभव घेतला. जळगावसारख्या ठिकाणी हा आंबा पिकवणारा काही प्रदेश नाही आहे. पण इथे जर मी आंब्याचे भाव बघितले तर मला एक व्यंगचित्र त्यावेळेस लगेच सुचलं की हे भाव बघून खरोखर एखाद्या बँकेमध्ये जावं आणि कर्ज काढून आपण हे हापूस आंबे घ्यावे विकत, आंब्याची पेटी घ्यावी. कारण आपल्याकडे महाग सगळ्या गोष्टी मिळतात आंब्याच्या बाबतीत. मग त्याचं मी एक चित्र काढलं आणि ते चित्र सगळ्यांना लोकांना आवडलं आणि त्यात मी एक दाखवलं की एक बँक मॅनेजर आहे आणि साधारण माणूस तिथे जातो आहे आणि तो सांगतो आहे की मला त्या बँकेच्या ठिकाणी त्यांनी लिहून ठेवलं आहे की कोणत्याही विषयावरती कोणत्याही कारणासाठी कर्ज मिळेल. तर तो त्याला म्हणतो आहे की बुवा हापूस आंबा मला पाहिजे आहे आणि ती हापूस आंब्याची पेटी घेण्यासाठी मला कर्ज हवं आहे. तर असं एक चित्र जेव्हा आंब्याचे भाव आपल्या लक्षात येतील तेव्हा लक्षात आलं. दुसरा की आता आपण बघतो की सोन्याचे भाव जे वाढलेले आहेत ते 60,000च्या वर आपण बघतो आणि दुसरीकडे आपण म्हणतो महागाई आहे. आज कोणत्याही सोन्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर खरोखर महागाई आहे का हे जर आपण पाहिलं तर ती गर्दी जर बघितली, कारण जळगाव हे सोन्यासाठी प्रसिद्ध आहे, तर तुम्हाला ती गर्दी बघायला मिळेल. तर कोणी तिथे गेल्यानंतर म्हणणार नाही की खरोखर महागाई आहे. पण महागाईच्या दुसरी बाजू पाहिली तर त्याच्यात लक्षात येईल खरोखर महागाई आहे का. मग मी एक त्याच्यावर चित्र काढलं की तुम्ही ते एक सोन्या चांदीचं दुकान आहे, तिथे असलेली जी गर्दी आहे त्याच्याकडे एक व्यक्ती म्हणतो आहे की तुम्हाला तिकडे बघून तुम्हाला खरोखर वाटतं आहे का महागाई आहे. ती गर्दी बघा तिथे किती आहे. दुसरी गर्दी म्हणजे बरेच अशी ठिकाणं आहे की तिथे गर्दी आपल्याला बघायला मिळते, मोठे मोठे दुकानं आहेत तिथे असलेली गर्दी, पण कोणी म्हणू शकत नाही की महागाई आहे. म्हणजे तो एक खरोखर महागाई आहे. म्हणजे सामान्याचे एकदम जो सामान्यातला सामान्य लोक म्हणू शकतो व्यक्ती आहे त्याला ती महागाई जाणवतेच आहे. परंतु ती महागाई आपण अशा विशेष ठिकाणी गेल्यानंतर खरोखर त्याचा प्रभाव किती आहे हे जर बघितलं तर तो व्यंगचित्राच्या माध्यमातून तो दाखवला तर लोकांना खरोखर ते भावतं की काय त्याच्यातली विसंगती आहे. बरोबर सर. म्हणजे सरांनी जर सांगितलं की जळगावमध्ये जर तुम्ही बघितलं तर सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी मावणार नाही, एवढी गर्दी सोन्याच्या दुकानामध्ये असते आणि महागाई तर अजून आकाशाला म्हणजे गगनाला भिडले तरी पण एवढी गर्दी आहे. म्हणजे जळगावला जर कधी बघितलं तर जळगावला आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनातून एक डेफिनेशन तयार होऊ शकते. म्हणजे केळीचं शहर जळगाव, उष्णतेचं शहर जळगाव, हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीचं शहर जळगाव आणि म्हणजे पैशाच्या बाबतीत देखील सोन्याचं शहर जळगाव, म्हणजे सोनेरी शहर जळगाव. जे तिथं सर्व प्रकारे तुम्हाला तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट करता येईल. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला व्यापारी देखील बनता येणार आहे. शिक्षणाचं देखील चांगलं स्थळ म्हणजे जळगाव. जळगावची जी युनिव्हर्सिटी आहे कवित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, पूर्ण महाराष्ट्रातनं अशी एकमेव युनिव्हर्सिटी ज्याला एक कलाकाराचं नाव दिलं गेलं आहे सर. असं एकही युनिव्हर्सिटी नाही की त्याला कलाकाराचं नाव दिलं गेलं आहे. एक चांगल्या तज्ज्ञ व्यक्तीचं नाव जरूर दिलं गेलं आहे, पण एक चांगल्या कलाकाराचं नाव फक्त जळगावची अशी एकमेव युनिव्हर्सिटी आहे महाराष्ट्रभर की ज्याला एक कलाकाराचं नाव दिलं गेलं आहे. तर सर आता आपण शिक्षणाकडे वळलो आहोत. तर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला प्रश्न विचारायचा म्हटला तर तुमची ही व्यंगचित्राची सुरुवात झाली पहिल्या वर्षापासून आणि तुम्ही आजपर्यंत व्यंगचित्र करत आलात. तर तुमचा हा जो प्रवास होता हा थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना जर सांगता आला तर म्हणजे त्यांना एक गायडन्स मिळेल. ह्या सगळ्या छंद माझा जो निर्माण झाला व्यंगचित्र काढण्याचा, याचं सगळं क्रेडिट जे जातं ते जे टाइम्स ऑफ इंडियाचे जे कार्टुनिस्ट होऊन गेले, खूप भारतातले प्रसिद्ध कार्टुनिस्ट RK लक्ष्मण यांची व्यंगचित्र बघून जेव्हा मी इंजिनिअरिंग करायचो त्यावेळेस इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला असताना लायब्ररीमध्ये हॉस्टेलच्या लायब्ररीमध्ये जाऊन आम्ही टाइम्स ऑफ इंडिया वाचायचो. टाइम्स ऑफ इंडियामध्ये
3 कॉलममध्ये आणि एक पॉकेट कार्टून आर के लक्ष्मण यांचं राहायचं. त्याचबरोबर मार्मिकसुद्धा एक साप्ताहिक यायचं आणि त्या मार्मिकमध्ये काढलेली राज ठाकरे यांची व्यंग्यचित्र असायची, बाळासाहेब ठाकरेंची व्यंग्यचित्र असायची, विकास सबनीस, संजय मिस्त्री सारखे जे कार्टुनिस्ट आहे यांची व्यंग्यचित्र असायची. अनेक असे महाराष्ट्रातले नावाजलेले जे कार्टुनिस्ट आहेत त्यांचा एक संग्रह त्या मार्मिकमध्ये असायचा आणि तो बघितल्यानंतर कुठेतरी असं वाटायला लागलं वाचन केल्यानंतर आपण चित्र काढावी आणि मी चित्र काढण्यासाठी सुरुवात केली. आणि सुरुवातीला काढल्यानंतर मला ती जमायला लागली. माझी जी मित्रमंडळी होती त्यांनी त्याला ॲप्रिशिएट केलं, त्याला वाहवा दिली. असा एक संग्रह थोडासा तयार झाल्यानंतर मग आमचा हॉस्टेलमध्ये एक गणेशोत्सव असतो त्याच्यामध्ये ते प्रदर्शन थोडक्यात लावलं, तेही लोकांना आवडलं. आणि मग मला इच्छा झाली की आपण मार्मिककडे किंवा आणखी कुठल्या वर्तमानपत्रामध्ये व्यंग्यचित्र काढावी किंवा पाठवून बघावी. आणि मग मी सहज पाठवली, ती आली छापून मार्मिकमधून. आणि नंतर मग तो एक गोडवा निर्माण झाला, तो छंद तिथून सुरुवात झाली. इंजिनिअरिंग माझं कंप्लीट झाल्यानंतर मी परत जळगावला आलो. जळगावला आल्यानंतर माझी बहीण मोठी जी आहे ती प्रसारमाध्यमाशी निगडीत होती. तिने सुद्धा सांगितलं की तू हे काम पुढे ने. तिने मला इन्स्पायर केलं या गोष्टीसाठी. आणि मग इथल्या लोकल जे वर्तमानपत्र आहे त्यावर लोकल वर्तमानपत्रातून माझी व्यंग्यचित्र यायला लागली आणि ती मी कंटिन्यू त्याच्यामध्ये काढत गेलो. पहिले माझी व्यंग्यचित्रांची रेषा बघितली आणि आताची थोडीशी रेषा याच्यात थोड्याशा इम्प्रूव्हमेंट झालेल्या आहेत. मी कारण तो माझा काही खूप पायंडा आहे असं नाही आहे. अभ्यास करतच मी शिकत आलो. परंतु हॉबी मी जपत आलो, ती शेअर करत गेलो, लोकांमध्ये ती आवडायला लागली आणि ती व्यंग्यचित्राचा एक मोठा संग्रह आज माझ्याकडे आहे. साधारण 20,000पर्यंत माझी व्यंग्यचित्र आज माझी स्वतःची आहेत. काही त्यातली प्रसिद्ध झाली, काही अप्रकाशित आहेत. स्वतःच्या आनंदासाठी काढलेली जास्त व्यंग्यचित्र आहे आणि जी डिमांड आहे म्हणजे तो एक संग्रह वेगळा आहे. आणि जी मी पाठवलेली आहे दिवाळी अंक म्हणा किंवा वर्तमानपत्र आहेत किंवा साप्ताहिक आहेत याच्यामध्ये छापून आलेली जी काही व्यंग्यचित्र आहेत ती वेगळी आहे. आज अशा पद्धतीने जिथून मला सांगितलं जातं की मला व्यंग्यचित्र हवी आमच्याकडे, तर मी त्या पद्धतीने व्यंग्यचित्र देतो काढून. म्हणजे खूपच छान अशी इंटरेस्टिंग असा एक कारवा तुमचा झालेला आहे. त्यात तुमचं म्हणजे टेक्निकल एज्युकेशन, त्यानंतर तुम्ही टेक्निकल एज्युकेशन घेत असताना चित्रकलेत तुमची आवड, म्हणजे रेषा कुठं वाकवायच्या कुठं फाकवायच्या, त्यातून काय बोलायचं, बोलकं चित्र कसं बनवायचं हे तुम्ही म्हणजे कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही पूर्ण तुमचं हॉबी फॉलो केला. त्यातल्या त्यात तुमचं पॅशन टीचिंग तुम्ही ते देखील फॉलो केलं आणि हे सर्व करत असताना तुम्ही वाचन देखील केलं. म्हणजे कलाकार भलेही खूप होत असतील पण प्रत्येक कलाकार जॉईंट असतो तो म्हणजे वाचनातून. लेखक जरी असला तरी तो वाचन करतो. वाचक तर वाचन करतातच, चित्रकार देखील वाचन करतात, टीचर देखील वाचन करतात, स्पीकर देखील वाचन करतात, मोटिवेशनल स्पीकर देखील वाचन करतात, कॉमेडी लाफ्टर पर्सन्स देखील वाचन करतात. म्हणजे वाचनाची आवड प्रत्येकाला येऊनच जाते. आवश्यक गोष्ट आहे. वाचन असेल तर तेवढं तुमचं पोटेन्शियल, नॉलेज पोटेन्शियल वाढत जातं. त्याच्यामुळे फास्ट रीडिंग तुम्हाला आलं पाहिजे आणि स्लो रीडिंगसुद्धा आलं पाहिजे. जिथे कमी वेळ असेल त्या कमी वेळात तुम्हाला ते पुस्तक वाचता पण आलं पाहिजे आणि नेमकं त्याच्यातून काय काय घ्यायचं जाणीवपूर्वक ते आत्मसात केलं तर खरोखर त्याविषयी तुमचं नॉलेज वाढतं आणि त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी सुचत जातात. तर रीडिंग हा सगळ्या गोष्टीचा एक मूळ आहे असं मला वाटतं. आणि ऑब्झर्वेशन त्याच्यानंतर असलेलं व्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते पण फार महत्त्वाचे आहे. व्यंग्यचित्र काढताना ऑब्झर्वेशन्सला फार महत्त्व आहे. कुठेही काय गोष्ट कारण नुसतं एक चित्र काढणं महत्त्व नाही, त्याला पंच पण द्यायचा असतो. तो पंच सुचला पाहिजे त्या चित्राला समर्पक असा. पण बेस्ट व्यंग्यचित्र म्हणजे विदाऊट पंचसुद्धा असू शकतात. त्याला आपण हास्यचित्रही म्हणू शकतो. एखादं व्यंग्यचित्र फक्त चित्र काढून समजा काढलेलं असेल तर त्याचा प्रभाव खूप जास्त असतो. त्याला पंच दिल्यानंतर तो आणखी एक वेगळं पण येतं. ते एक निराळा गोष्ट आहे. पण तो पंच तयार करायचा आणि तो व्यंग्यचित्र त्या पद्धतीने तयार करायसाठी तर ते ऑब्झर्वेशन फार, व्हिज्युअलायझेशन ज्याला आपण म्हणतो ते व्हिज्युअलायझेशन फार महत्त्वाचं आहे. तर त्या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर आपल्याला या सगळ्या गोष्टी लवकर जमू शकतात. म्हणजे आपण जर कधी वाचन केलं तर आपण प्रवाहासोबत वाहतो, आपण प्रवास करत असतो एक प्रकारे. पण आपण जर कधी लिखाण केलं तर आपण आपल्या पद्धतीने प्रवाह करतो, आपण आपल्या पद्धतीने प्रवास करू शकतो. जसं की अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगून गेले की थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी काहीतरी असतं. म्हणजे तुम्ही वेळेनुसार वेळेला कॅप्चर करू शकता, वेळेला थांबवू शकतात. जर तुमच्यामध्ये लिखाणाची ताकद असेल आणि तुम्ही जर कधी मुळात चित्रकार असाल अजून तर तुम्ही वेळेलासुद्धा थांबवू शकतात तुमच्या चित्राच्या माध्यमातून, तुमच्या लेखनाच्या माध्यमातून. आणि तुमचा वेळ तुम्ही ॲक्च्युली लोकांना दाखवायचं काय, म्हणजे सोसायटीला, समाजाला तुम्हाला दाखवायचं काय, ज्याच्यातून तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे, साध्य काय करायचं आहे, ते तुम्ही तुमच्या चित्रातनं, तुमच्या लेखनात दाखवू शकतात. म्हणजे चित्र पण एक प्रकारे लेखनच आहे. लेखन फक्त चेहऱ्याचं, लेखन फक्त अंगाचं. तर सर तुम्ही जे सांगितलं आमच्या जे
आमच्या प्रेक्षकांना त्याचं जे गायडन्स भेटतं आहे ते अतिउत्तम आहे. आणि मी आशा करतो की तुमच्यासारखे अजून खूप काही व्यंगचित्रकार जळगाव शहरातनं, जळगाव जिल्ह्यातनं आणि महाराष्ट्रभरातनं जन्माला येतील आणि एक चांगले व्यंगचित्रकार बनून एक चांगले बाळासाहेब ठाकरे होतील, एक चांगले विखार सर होतील, जेणेकरून चांगले व्यंगचित्रकार आपल्या समाजाला चांगली दिशा देखील दाखवू शकतील. तर प्रेक्षक हो, आपण आतापर्यंत बघितलं की व्यंगचित्र नेमकं असतं काय, व्यंगचित्रातून आपण काय सादर करू शकतो. तर ॲक्च्युली व्यंगचित्राचा जन्म झाला हा 5 मे 1895 साली. 1895. हां, तर 5 मे 1895 सालापासून दरवर्षी इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र दिवस साजरा केला जातो आणि त्यानिमित्त पुण्याला एक छोटंसं प्रदर्शन भरवलं जातं. तर त्या प्रदर्शनामध्ये सरांचा पण एक अनमोल सहभाग असतो, ज्यामध्ये सरांचा एक छोटासा कार्यक्रम असतो ज्याला आपण परिसंवाद या नावाने ओळखतो. त्यामध्ये सर टीचिंग विथ व्यंगचित्र म्हणजे व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपण टीचिंग कसं करू शकतो, कारण सरांचं टीचिंग हे प्रोफेशन आहे. तर सर त्याच्याबद्दल म्हणजे ते जे प्रदर्शन आहे त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात आणि परिसंवाद या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती आमच्या प्रेक्षकांना. तर येणाऱ्या 5 मे 2023 रोजी आपण जागतिक व्यंगचित्रकार दिवस साजरा करतो आणि याची सुरुवात साधारण 1895मध्ये एक येलो किड नावाचं व्यंगचित्र एका कॉमिक मॅगझिनमधून छापून आलं होतं. आणि ते कार्टून जे आहे ते असं होतं की एक छोटा बालक जो आहे तो ज्याला केस नाही आहे आणि त्याने एक पिवळा गाऊन घातलेला आहे आणि असं एक चित्र येलो किड म्हणून म्हटलं जातं. येलो किड नावाचं एक व्यंगचित्र होतं ते. आणि ते जोसेफ पुलत्झर यांच्या कार्टून मॅगझिनमधून छापून आलं आणि त्याला लोकांनी खूप उचलून धरलं आणि तो लोकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर तिथपासून साधारण ती कार्टून्स छापून येण्याची पद्धत सुरू झाली आणि तो दिवस त्या पद्धतीने आपण एक साजरा करतो जागतिक व्यंगचित्रकार दिवस म्हणून. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक म्हणजे कार्टुनिस्ट लोकांची एक संस्था आहे, कार्टुनिस्ट कंबाईन नावाची. तर त्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी काही उपक्रम राबवले जातात. व्यंगचित्रांच्या माध्यमातून काही परिसंवाद, वर्कशॉप किंवा व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवलं जातं. तर असंच एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन 5 मेला पुण्यामध्ये बालगंधर्व कलादालन इथे भरवण्यात आलं आहे. त्यामध्ये काही 2 व्यंगचित्र मी जी काढली आहेत तीसुद्धा त्यांनी ॲक्सेप्ट केलेली आहे. भारतातून आणि भारताबाहेरूनसुद्धा, महाराष्ट्रातूनसुद्धा प्रचंड मोठी व्यंगचित्र त्या प्रदर्शनासाठी उपलब्ध आहेत. लोकांना ती बघायला मिळतील. त्याचं एक प्रदर्शन, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तिथे 3 दिवस आहे आणि त्या कार्यक्रमांमध्ये काही परिसंवाद आहेत. त्या परिसंवादामध्ये एक विषय साधारण मला देण्यात आलेला आहे की टीचिंग विथ कार्टून आर्ट किंवा द माय मोस्ट फेवरेट कार्टूनिस्ट हुम आय लर्न्ड लॉट, असं एक साधारण 2 टॉपिक मला साधारण देण्यात आले. त्यावर मला बोलायचं आहे आणि ती संधी मला तिथे आहे उपलब्ध. याही अगोदर जी काही प्रदर्शनं भरली गेली तर त्या प्रदर्शनामध्ये कार्टुनिस्ट कंबाईन मार्फत जी काही भरवली गेली तिथे मला संधी मिळालेली आहे. त्याच्यातून माझी प्रदर्शनात काही व्यंगचित्रांची निवड झालेली आहे. तर असा हा एक चांगला कार्यक्रम 3 दिवस पुण्यात भरतो आहे आणि जळगावातून मला ती संधी मिळाली याचा मनस्वी आनंद मला इथे आहे. नक्कीच. म्हणजे प्रेक्षक हो, तुम्ही जर कधी पुण्यात असाल किंवा तुम्ही जळगावमध्ये असाल पण तुम्हाला व्यंगचित्राची आवड आहे, चित्रकलेची आवड आहे, तर तुम्ही पुण्याला जाऊन बालगंधर्व नाट्यगृह येथील पुणे येथील जो कार्यक्रम आहे 5 मे 2023 रोजीचा, तो कार्यक्रम तुम्ही सलग 3 दिवस अटेंड करू शकतात, जेणेकरून तुम्हाला व्यंगचित्राची अजून जे काही नॉलेजेबल गोष्टी त्या गोष्टी तुम्हाला माहिती पडतील. जगभरातनं, पूर्ण भारतातनं, पूर्ण महाराष्ट्रातनं आणि विशेष करून जळगावातनं आपले जे व्यंगचित्रकार आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला जाणीव करता येईल आणि ते ॲक्च्युअल व्यंगचित्र असतं काय, व्यंगचित्रातनं आपण अजून कशी आपले डेव्हलपमेंट करू शकतो हे तुम्हाला तिथे शिकायला भेटेल. तर त्याआधी सर म्हणजे आपण हे व्यंगचित्राचा एक परिषद आपण बघतोच आहेत, पण याच्या आधी देखील तुमचं एक नागपूर येथे पर्यावरण ह्या विषयावरती एक संग्रह तयार झाला होता, तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती आहे. वेगवेगळे विषय आहेत जे व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपण मांडू शकतो, जे सामाजिक विषय. आता उदाहरण पर्यावरण संवर्धन ज्याला आपण म्हणतो, तर पर्यावरण संवर्धन हा विषय आपण नेहमी ऐकतो आणि आमच्या इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा किंवा सायन्स या फील्डमध्ये सुद्धा पर्यावरणाला फार महत्त्व दिलेलं आहे. आज आपण पाहतो ऑटोमोबाईल्सचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आज वेगवेगळे नॉर्म्स आपल्याला बघायला मिळतात, जेणेकरून वातावरणातलं प्रदूषण कसं कमी करण्यात येईल. किंवा आज आपण पाहतो की पेट्रोलवर डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवरच्या ऐवजी आज इलेक्ट्रिक व्हेकल्स आलेले आहेत. तर त्याचा मेन उद्देश हाच आहे की पर्यावरणातलं प्रदूषण कसं कमी होईल. त्यावर आधारित काही व्यंगचित्र काढण्यातून काही संदेश देऊ शकतो का
तर देऊ शकतो आणि त्या पद्धतीने मी काही व्यंगचित्र मुलांना काढून सांगतो तर मुलांना ती पटतात. आणि असंच एक मागच्या 2018मध्ये एक प्रदर्शन होतं ज्याला आपण जागतिक प्रदर्शन म्हणू शकतो. त्यांचा विषय होता पर्यावरण. त्यामध्ये सुद्धा माझी काही व्यंगचित्र ॲक्सेप्ट झाली होती आणि ती नागपूरला त्याचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं आणि त्यात माझी व्यंगचित्र होती. त्याच्यानंतरसुद्धा काही आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं भरली. त्या प्रदर्शनामध्ये सुद्धा माझी व्यंगचित्र सिलेक्ट झाली आणि त्याचं प्रदर्शन आलं होतं मुंबईला झालं. विशेष आणखी सांगण्यासारखं की आपण महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक जे आहेत पु ल देशपांडे यांचं जे व्यंगचित्र प्रदर्शनासंदर्भात एक कार्यक्रम घेण्यात आला होता पुण्यामध्ये. तर त्याच्या संदर्भात व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. तर पु ल यांच्यावर काढलेली जी काही व्यंगचित्र 5 ते 6 कार्टून्स जी मी काढली होती तीसुद्धा चांगल्या पद्धतीने सिलेक्ट झाली होती. त्याचं प्रदर्शनामध्ये बाकीच्या व्यंगचित्रकारांनी पण चांगल्या पद्धतीने मांडलं होतं. त्यात माझी व्यंगचित्र सिलेक्ट झाली याचं त्यांनी एवढ्या मोठ्या साहित्यकारावर काढलेली व्यंगचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर जो आनंद मिळतो किंवा मिळाला तो फार वेगळा होता आणि एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम तो झाला आणि त्याच्यात आपला कार्यक्रम त्या प्रदर्शनामध्ये माझी व्यंगचित्र होती. म्हणजे आपण बघू शकतो की आपले जळगावचे जे व्यक्तिमत्व आहेत ते मग मुंबई असो, पुणे असो की नागपूर असो, तिघं ठिकाणी आपण झळक मारलेली आहे सर. तर सर असेच चांगले चित्रकार आपल्या जळगावातनं किंवा पूर्ण महाराष्ट्रभरातनं, पूर्ण भारताभरातनं प्रसिद्ध झाले पाहिजे, चांगले चित्रकार तयार झाले पाहिजे. तर त्यांनी जर कधी त्यांची चित्रकला हा त्यांचं पॅशन असेल, विशेष करून व्यंगचित्र हे जर कधी त्यांचं पॅशन असेल तर त्यांनी त्याला कसं डेव्हलप करावं, म्हणजे वाचन करावं की चित्रकला कशी करावी याबद्दल एक छोटंसं गायडन्स. थोडक्यात मला एवढं सांगितलं आहे जी माझी काही फेवरेट व्यंगचित्रकार आहेत, उदाहरणार्थ ज्यांच्याकडनं मी खूप शिकलो, उदाहरणार्थ राज ठाकरे यांची जी व्यंगचित्र आहे, विकास सबनीस यांची जी व्यंगचित्र आहे, बाळासाहेब ठाकरेंची आहे किंवा आपण म्हणू शकतो की बाकी जर वैजनाथ दुलंगे सर म्हणून आहेत पुण्यामध्ये, त्यांची जी व्यंगचित्र आहे ती खरोखर त्यांनी नेहमी मला सांगितलं की चांगला व्यंगचित्रकार व्हायचं असेल तर रोज चित्र काढली पाहिजे. रोज चित्र काढून तुम्हाला तुमचा जो स्ट्रेस जो असतो दिवसभराचा तो सुद्धा जातो आणि तुमची कलासुद्धा जोपासली जाईल. म्हणजे चित्र तुम्ही काढलीच पाहिजे. ती तुम्ही एखाद्या गोष्टीला इमॅजिन करून काढा किंवा एखाद्या गोष्टीला बघून काढा, परंतु त्याच्यातून तुम्ही हा जो छंद आहे तुमचा ग्रोथ होत जातो पुढे. तर रोज चित्र काढणे, आज माझा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी मी चित्र काढले नाही आहे. रोज चित्र काढतो. रोज प्रसिद्ध होतात असं नाही, प्रसिद्ध करायची आहे म्हणून चित्र काढणं असं होत नाही. स्वतःच्या आनंदासाठी जर आपण ती चित्र काढली म्हणजे मला जास्त आनंद होतो. ती इतरांना, कुटुंबातल्या 2 लोकांनाही चांगलं त्याच्यातून समजतं, त्यांनाही ती भावतात, त्यांचंही एंटरटेनमेंट होतं आणि आपल्यालासुद्धा एक सेल्फ कंटेनमेंट ज्याला आपण म्हणतो, सेल्फ रिअलायझेशनचा जो एक महत्त्वाचा समाधानाची एक वृत्ती असते ती एक समाधान खूप मोठ्या प्रमाणावर मिळतं आणि येणारा दिवस पण चांगला जातो आणि आजचा दिवस काढणी लागला असं एक जे असतं. म्हणजे कधी मला बोर होत हा प्रकार होत नाही. ज्यावेळेस मला वाटेल त्यावेळेस मी माझं एक पाटी घेतो आणि त्याच्यावरती स्केच काढायला सुरुवात करतो आणि तो एक अर्धा 1 तासाचा जो वेळ आहे तो छान जातो. आता सर तुम्ही बोललात की इमॅजिनेशन, तर तसं बघायला गेलं तर माझं पण बॅकग्राऊंड फिजिक्स एज्युकेशन, माझं पण फिजिक्समध्ये एज्युकेशन झालं आणि मी पण टीचिंग करतो. तुम्ही पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे एक प्रकारे फिजिक्स त्याचा पाया आणि तुमचं एज्युकेशन पण त्याच डिपार्टमेंट झालं आणि तुम्ही पण टीचिंगच करतात. तर सर तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होतात तर तुमचा जो अभ्यासक्रम होता तो एक प्रकारे इमॅजिनरीज होता. जरी त्यात मॅथमॅटिकल कन्सेप्ट असले तरी इमॅजिनरी हा त्याचा पायगंड होता. तर त्यात काही फायदा झाला का तुमचं व्यंगचित्रांमध्ये, कारण हे पण एक इमॅजिनेशन आहे, ते पण एक इमॅजिनेशन आहे. येस, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कुठलंही प्रॉडक्टचं जर डिझाईन करायचं असेल तर त्याला इंजिनिअरिंग ड्रॉईंग हा विषय फार महत्त्वाचा आहे. कुठलंही प्रॉडक्ट बाजारात जेव्हा येतं तर त्याचं ड्रॉईंग असणं आवश्यक आहे आणि ड्रॉईंगच्या माध्यमातून प्रॉडक्ट्स निर्माण केली जातात. बाजारात आपण जी काही निरनिराळी प्रॉडक्ट्स पाहतो ती प्रॉडक्ट्स पूर्ण ड्रॉईंगवर आधारित आहेत. त्याच्यामुळे ड्रॉईंग या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा कुठल्याही इंजिनिअरिंगमध्ये, कारण डिझाईनवरतीच सगळं प्रॉडक्टचं जे डेव्हलपमेंट आहे ते अवलंबून असतं. तर ते जे ड्रॉईंग आहे ते शिकत असताना इमॅजिनेशन तर लागतंच, त्याबद्दल प्रश्नच नाही, परंतु जे स्पेसिफिकेशन्स असतात किंवा त्याचे टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू, सेक्शनल व्ह्यूज काढायचे असतात ते कसे आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते पुढे कसे ग्रोथ केले जातात याचं मला आकर्षण राहिलं आणि ते माझे आवडते विषय राहिलेले आहेत. आणि त्या माध्यमातून मग हा एक विषय जेव्हा आला चित्र काढण्याचा, हा जरा वेगळा आहे कारण हा साहित्याचा थोडा प्रकार येतो. व्यंगचित्रसुद्धा साहित्यातून जसा निर्मितीचा आनंद मिळतो तसा व्यंगचित्र निर्मितीचा एक वेगळा आनंद आहे. चित्र कुठले असो, तो इंजिनिअरिंगचा असो किंवा हे व्यंगचित्रांचा प्रकार असो,
तर त्याला इमॅजिनेशन लागतं म्हणजे त्याला तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो तर तो अभ्यास तुम्ही वाचनातून म्हणा, ऑब्झर्वेशनमधून म्हणा किंवा आणखी कोणत्या माध्यमातून तुम्हाला शक्य असेल तर तो तुम्ही इन्क्लिनेशन देऊन जर पुढे डेव्हलप केला तर तुमचं चित्र कुठंही असो, इंजिनिअरिंग असो किंवा व्यंग्यचित्रांचा भाग असो, तर ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे आपण जर कधी मुळात बघितलं तर टेक्निकल बॅकग्राऊंड किंवा फिजिक्स या सब्जेक्टमध्ये किंवा मॅथ्स या सब्जेक्टमध्ये जर तुम्ही कधी एज्युकेशन कंप्लीट केलं असेल तर तुम्हाला सेन्स ऑफ लिव्हिंग एक प्रॉपर जमतो. बट तुम्हाला जर कधी फक्त म्हणजे असं नाही की टेक्निकल एज्युकेशन असलं पाहिजे, तुमचं कुठलंही एज्युकेशन असेल तर तुम्हाला सेन्स ऑफ लिव्हिंग एक चांगला जमतो. बट त्यामध्ये पण तुमचा जो सेन्स ऑफ लिव्हिंग जो तुमचा डेव्हलप झालेला आहे तर तो डिलेवर कसा करावा यासाठी मला तरी वाटतं की हॉबीची जोडणी असायला पाहिजे. मग ती कुठलीही हॉबी असो, वाचन असो, लिखाण असो, चित्रकला असो, डान्सिंग असो, गप्पा करणं असो, कुठल्याही प्रकारची हॉबी असो, तर ती हॉबी जर का तुम्हाला असेल, तुम्हाला त्या हॉबीबद्दल काहीतरी विशेष आकर्षण असेल तर आम्ही तुम्हाला एक विशेष असे गेस्ट तुमच्यासाठी आधीच आणलेले असतात जेणेकरून तुम्हाला त्या हॉबीबद्दल पर्टिक्युलर माहिती मिळेल. आणि जर तुम्हाला ती हॉबी जडलेली ऑलरेडी आहे, तुम्हाला जर कधी त्या हॉबीबद्दल एक विशेष त्यामध्ये तुमचं करिअर आहे तर तुम्ही आमच्या हॉबी डुबडू या कार्यक्रमात येऊ शकतात, आमच्या हॉबी डुबडू या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही आमच्या कमेंटमध्ये आम्हाला मेन्शन करा, आम्हाला कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर तुम्हाला आपल्या हॉबी डुबडू या कार्यक्रमाबद्दल किंवा आपल्या या प्लॅटफॉर्मबद्दल काय वाटतं आहे? हॉबी डुबीडू हा एक अत्यंत वेगळा म्हणजे असा प्लॅटफॉर्म मला वाटला, जो कलेला किंवा छंदाला तुम्ही त्याला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीचा जो छंद आहे, त्या व्यक्तीचा जो छंद व्यक्त करायचा असेल तर हा एक अत्यंत चांगला प्लॅटफॉर्म माझ्या लक्षात आला. आणि मला मनस्वी वाटत होतं की अशा प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आपल्याला बोलवण्यात यावं आणि मला व्यक्त होता आलं पाहिजे आणि माझ्या छंदाविषयी इतरांनासुद्धा कळावं, जेणेकरून माझी नाही पण व्यंगचित्रकलेची माहिती लोकांना थोडक्यात का असेना ती पोहोचण्यासाठी हा प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी आपल्याला संधी मिळण्यात यावी आणि ती मला मिळाली. आणि याचे जे ऑर्गनायझर्स आहेत यांचे मी खूप आभार मानतो. मल्हार कम्युनिकेशन यांनी मला इथे बोलवून माझ्या छंदाविषयी व्यक्त होण्याची एक संधी मला दिली आणि हा फार छान उपक्रम आहे. आतापर्यंत बरेच कलाकार म्हणा किंवा कवी म्हणा किंवा जे प्रतिष्ठित ज्यांनी आपली छंद जोपासलेले आहेत असे व्यक्ती इथे येऊन गेलेत आणि त्या याच्यामध्ये रांगेमध्ये सुद्धा एक मला संधी मिळाली. त्याचा एक खूप मोठं समाधान किंवा आनंद हा एक मला मिळालेला आहे. त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. ॲक्च्युली थँक्स टू यू सर. कारण की जळगावमध्ये एक चांगला चित्रकार, एक चांगला कलाकार असणं ही तर एक कॉमन गोष्ट आहे, पण एक चांगला कलाकार आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन लोकांपर्यंत येणं. कारण जर आपण बघितलं तर जळगावमध्ये खूप असे कलाकार आहेत सर, म्हणजे मोजता येणार नाही एवढे कलाकार आहेत. प्रत्येक घरात किंवा घरापरत एक कलाकार आहे. फक्त जळगावमध्ये त्या लोकांना चांगलं गायडन्स मिळालं नाही किंवा एक चांगली दिशा मिळाली नाही किंवा मग त्यांना व्यावहारिक जीवनामध्ये अडकून त्यांचा हॉबी त्यांना फॉलो करता नाही आला. तर हाच आमचा उपक्रम, तोच उद्देश आहे सर आमचा की तो हॉबी तुम्ही फॉलो केला पाहिजे. त्या हॉबीमध्ये तुम्ही एक पर्टिक्युलर करिअर केलं पाहिजे जर आवड असेल तर. बट जर तुमचं करिअर वेगळं असेल, पॅशन वेगळी असेल, पण तरी पण तुम्हाला हॉबी आहे तर तुम्ही ती हॉबी अंटिल द एंड म्हणजे तुम्ही मरेपर्यंत ती हॉबी फॉलो केली पाहिजे. आमचा हाच एम असतो, जेणेकरून तुमच्या हॉबीमध्ये तुम्ही कसं डेव्हलप व्हाल यासाठी आम्ही तुमच्यासारखे गेस्ट इथं बोलत असतो सर. तर तुम्ही आलात त्याबद्दल आपल्या मल्हार कम्युनिकेशन्स दाल परिवारतर्फे एक छोटीशी भेटवस्तू सर, एक छोटीशी फ्रेम आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते नवरंग चहा यांच्याकडनं एक छोटंसं कुरकुरीत असं चहाचं पॉकेट, जेणेकरून आपल्या जे अशा गरम अशा जळगाव शहरामध्ये तुम्ही गरम चहाचा आस्वाद घ्यावा. तर मंडळी, आपण भेटूयात पुढच्या शनिवारी एक चांगल्या कलाकारांसोबत, चांगल्या कलेसोबत. आणि आतापर्यंत जेवढे काही चांगले कलाकार येऊन गेले, चांगल्या कला जे तुम्हाला माहिती मिळाल्यात त्या कलेतून तुम्ही तुमचे चांगल्या कला अवगत कराव्यात आणि त्या अवगत केलेल्या कलाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या जळगावसारख्या शहराला एक महाराष्ट्रभरात, देशाभरात तुम्ही त्याचं नाव गाजावं, हाच आपला उद्देश आहे. तर चला मंडळी, आपण भेटूयात पुढच्या शनिवारी. धन्यवाद.